शुभ सकाळ मित्रांनो. बघा किती छान सूर्यनारायण आपल्या घरासमोरून दिसत आहे. उमड्याचा आवाज येत असेल आरवण्याचा. आज आहे आपला परतीचा प्रवास गावाकडून. बघा कोंबड्यावर आरवतोय मुंबईकडे. सकाळी सकाळी 4 वाजता उठलो तर पाऊस पडत होता आता, त्यामुळे लालपरी पण आपली स्वच्छ झालेली आहे धुवून. आकाश बघ कोंबडा बघ कसा आरवतोय. गाव एकदम शांततेने बघू शकताय. सगळे झोपलेत अजून, कारण आता वाजलेत 6. आम्ही लवकर फक्त 4ला उठलोय. कोंबडा आरवतोय म्हणून तर आपल्याला निघायचं. बघू सकाळी सकाळी आता डॉल्फिन भेटले दिघीला तर तुम्हाला दाखवीनच. डोंगर बघा दाखवतो. हा डोंगर आहे आणि या डोंगराच्या पलीकडे समुद्र, मध्ये नदी. हा दिसतो आपला गेट, मध्ये रस्ता, त्या पलीकडे नदी. सकाळ झाली. आईचं आमचं काहीतरी खडबड चालू आहे. निघायचं, सगळी साफसफाई झाली आहे, आवरून झालेलं आहे, पॅकिंग झालं आहे, गाडी भरून झाली. आणि हे आपलं घर. चलो मित्रांनो, आता बघू प्रवासातली मजा. सोबत फक्त असणारे बाया जे तुम्ही गावी जाण्याच्या व्हिडिओत बघितले. बाकी मध्ये काय बनवलं नाही, कारण आपण आलो तो दशपिंड कार्य ह्या गोष्टींसाठी झालं. तो अजून एक आमच्या इथे माहीत झालं तर ते झालं, त्याच्यामुळे व्हिडिओ काही बनवता आले नाही. आता परत 1.5 महिन्यात डिसेंबरला रिटर्न, तेव्हा आपण बनवूच. चलो मित्रांनो, मी आहे, बाय आहे, आई आहे, आम्ही निघालोय आणि आता वहिनीला बाय बाय करून निघूया. दादा झोपला आहे. दादा आहे. चलो दादा बाय. वहिनी आहे इथे. बाय 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 बाय. चलो. होय होय होय. चलो चला मित्रांनो, बघा दिघीच्या रोडला चाललो आणि लालपरी आपली दिसली. अजून पर्यटक चालू आहेत कारण दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. रस्ता बघा आमचा किती सुंदर आहे. बंदराकडे जाताना आपण आता डायरेक्टली बंदरावर गेल्यावरच भेटू, कारण ड्रायव्हिंग करताना आता हे बघा काही दिवसांनी टोल नाका चालू होईल. काम चालू आहे अजून. छान असा समुद्राकडे जाणारा रोड. ज्यांना फिरायचंय श्रीवर्धन एरिया ते नक्कीच या. सुंदर असा परिसर आहे. चलो भेटूया बंदरावर. मित्रांनो, छान व्ह्यू बघा तुम्ही. समोर समुद्र दिसतोय, मला दाखवतो झूम करून. हे बघा बोटी बघा कशा आहेत समुद्रात. खोल समुद्रात बोटी आहेत आणि इकडे बंदर बघा. आणि आपण चाललोय ह्या रोडनी. बघू शकताय मुंबईकर येतात फिरायला. फायनली मित्रांनो, आपण जेटीला आता पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकताय जेटीला आलेलो आहे आपण. आणि आता आपण निघालोय बंदरावरती. लॉन्च फेरी बोट लागलेली आहे. कदाचित पहिला नंबर लागेल आता, कारण लागलेली ते भरतच वाटतं. वा हे बघा, आपण त्याच फेरी मी चाललोय. चलो 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 चलो. वा 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 वा, कसं वेळेत काम.
धावतोय तो माणूस, म्हणजे कदाचित अजून भरायचे, बोट लागलेली आहे फक्त, नाही भरतायत. चाचा इकडनं एक तिकीटवाला फिरतोय, त्याच्यामुळे हो समुद्र भरलाय फुल. गाडी घेतली ना भरायला वाटतं. आई कुठे बसली बघायला लागेल. आई आणि आई खालीच आहेत का वरती आहेत बघूया. त्याच्यानंतर तिकीट घेतात. टायमावर आपण पोहोचलेलं आहे. समुद्र एकदम वरती मजबूत लक्षण आहे. कोणी बघा तुम्ही समुद्रात आणि वातावरण पावसाचं ढगाळ आहे. आता आपण आलो तर पाठीमध्ये पाऊस पडतोय आणि समुद्र बघा मोठी आहे. दाखवतो तुम्हाला. आई बाया इकडे बसले.
बॅड लक होतं, कारण तुम्ही बघितलं बघा सायरन मारतो, तुम्ही बघितलं की समुद्र खवळलाय, पाऊस आहे, त्याच्यामुळं डॉल्फिन नाहीच आहेत. बघूया आता आपण न्यूज तुम्हाला दाखवतो. आपण आता 15 गाडी आता लागेल, फेरी बोट लागेल, सॉरी जेटीवर लागायला चालली आहे. बघा बोटी जाऊन दाखवतो मी आजकाल करून शकताय. बोटी पण आहेत ना भरपूर, आणि पण पाऊस बघा आणि समुद्र एकदम खवळ आहे, त्यामुळे डॉल्फिन काय आपल्याला दिसलेलं नाही. आता आम्ही परतीचा प्रवास मोरोड वरून पनवेल. मित्रांनो आता आपण आहोत नांदगाव, आणि बघा तुम्ही पाऊस छान चालू आहे आणि वातावरण किती सुंदर आहे दाखवायसाठी बोललो की तुम्हाला पण दाखवूया. बघा पर्यटक अजून चालूच आहेत, कारण सुट्ट्या चालू आहेत दिवाळीच्या. मस्त वातावरण. चलो मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो, कारण पुढचा प्रवास तुम्हाला सगळ्यांना नेहमीचा माहितीच आहे. भेटू आपण अशाच पुढच्या नव्या व्हिडिओत. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.